सोन्याची हत्या करून प्रेत गटारात फेकले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झाले काळे सत्य। सोन्याची अंगठी आणि चेनसाठी वृद्धाची निर्गुण हत्या। मीरा भाईंदर येथील 75 वर्षीय वृद्ध विठ्ठल तांबे हे मी दाढी कटिंग करून येतो असं सांगून घराबाहेर पडले होते। विठ्ठल तांबे यांना घराबाहेर जाऊन अनेक तास झाला तरी ते घरी न आल्यानं घरच्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली। सर्वत्र शोधून देखील विठ्ठल तांबे मिळून न आल्यानं शेवटी विठ्ठल तांबे यांच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि विठ्ठल तांबे हे हरवल्याची फिर्याद दिली। कुटुंब आणि पोलीस देखील विठ्ठल तांबे यांना शोधत होते। रात्र झाली तरी विठ्ठल तांबे घरी न आल्यानं सगळे परेशान होते। शेवटी कुटुंबानं विठ्ठल तांबे यांना शोधण्याकरता सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेण्याबाबत पोलिसांना विनंती केली। पोलिसांनी विठ्ठल तांबे यांच्या घरापासून सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आणि विठ्ठल तांबे कुठे गायब झाले याचे गूढ उकलले। विठ्ठल तांबे गॅस सलूनमध्ये गाडी कटिंग करण्याकरता गेले होते। त्या सलूनमध्ये रात्रीच्या अंधारामध्ये सलून एक तरुण प्रेत ओढून नालीमध्ये फेकताना दिसला। वेळ न घालवता पोलिसांनी सदर सलूनमध्ये जाऊन त्या तरुणाला ताब्यात घेतला आणि विचारपूस केली असता तो जास्त काळ टिकू शकला नाही। तो सलून मालक अली उर्फ आरिफ होता। सुरुवातीला केवळ बेपत्ता प्रकरण वाटणाऱ्या या घटनेनं एक भयानक सत्य उघड केलंय। मिळालेल्या माहितीनुसार 16 सप्टेंबरच्या संध्याकाळी विठ्ठल तांबे दाढी कटिंग करण्याकरता घराबाहेर पडले होते, मात्र त्यानंतर ते परतलेच नाहीत। 17 सप्टेंबरच्या रात्री उशिरा काशीमीरा पोलीस ठाण्यात विठ्ठल तांबे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदली गेली। यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली। त्यावेळी संशयित एक सलून मालकावर गेला, कारण फुटेजमध्ये तो आपल्या सलूनमध्ये एक मृतदेह ओढत गटाराकडे नेत असल्याचं स्पष्ट दिसून आलं। पोलीस चौकशीत त्या आरोपीची ओळख अली उर्फ आरिफ अशी पटली। आरोपीनं केवळ सोन्याची अंगठी आणि चेन मिळवण्यासाठी वृद्धाची निर्दयी हत्या केली होती। त्यानं हत्या 16 तारखेच्या संध्याकाळी केली होती आणि मृतदेह सलूनमध्येच लपवून ठेवला होता। रात्री उशिरा संधी साधत आरोपीनं मृतदेह गटारात फेकून दिला। त्याला खात्री होती की संध्याकाळी जोरदार पाऊस येईल आणि पावसाच्या जोरदार प्रवाहामुळे प्रेत वाहून जाईल आणि आपल्याला सोन्याची चेन आणि अंगठी पण पचेल। पण पाऊस आलाच नाही आणि प्रेत गटारातच अडकून राहिला आणि आरिफच्या खुनी कृत्याचा उलगडा झाला। पोलिसांनी रात्री शोध घेऊन साधारण 4 वाजता मृतदेह बाहेर काढला। घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती आणि परिसरात भीतीचं वातावरण पसरले। पोलिसांनी आरोपी आरिफला ताब्यात घेतलेलंच होतं। त्यांनी स्पष्ट केले की सोन्याची अंगठी आणि चेन बघताच मी विठ्ठल तांबे यांचा खून केला आहे। सध्या पोलिसांनी या प्रकरणात हत्या, लूट आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास केला आहे। ही घटना बघता एक स्पष्ट होतं की केवळ सोन्याची अंगठी आणि चेनसाठी देखील निर्दयीपणे हत्या होऊ शकते। 16 तारखेला काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये विठ्ठल तांबे वय 75 वर्ष यांची आमच्याकडे मिसिंग नोंद होती। मिसिंग नोंद होताच 17 आणि 18 तारखेला मिसिंग व्यक्तीचे नातेवाईक व पोलीस यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला। त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यांना 18 तारखेला एक सीसीटीव्ही फुटेज सस्पेक्टेड सीसीटीव्ही फुटेज मिळाले। त्याच्यामध्ये असं दिसत आहे की जो मिसिंग व्यक्ती आहे तो 16 तारखेला दुपारच्या वेळेस एका सलून शॉपमध्ये जात आहे आणि सलून शॉपमध्ये गेल्यानंतर एक लेट नाईटला 16 तारखेला एक आरोपी व्यक्ती मिसिंग व्यक्तीची बॉडी बाहेर ओढताना दिसत आहे आणि ते बॉडी घेऊन तो महानगरपालिकेचे जे ड्रेन्स आहेत त्याच्या मॅनहोल्समध्ये तो बॉडी टाकताना दिसत आहे। त्यानंतर आम्ही जेव्हा ते सस्पेक्टेड व्यक्ती आहे त्याला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं आणि विचारपूस केल्यानंतर त्यांनी कबूल केलं की मिसिंग व्यक्ती ही 16 तारखेला दुपारी त्याच्या शॉपमध्ये आली होती आणि मिसिंग व्यक्तीच्या गळ्यामध्ये जे सोन्याची चेन होती ती घेण्याचा त्याला मोह झाला। त्यामुळे आरोपी व्यक्तींनी मिसिंग व्यक्तीचा गळा दाबून हत्या केलेली आहे आणि हत्या केल्यानंतर त्यांनी जे बॉडी आहे ती महानगरपालिकेच्या ड्रेन्सच्या मॅनहोल्समध्ये टाकलेली आहे आणि आता आमचा ह्याच्यामध्ये पुढील तपास चालू आहे।